डिअर स्टुडंट्स, याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सेंटेन्सेस आणि त्यांचे टाइप्स पाहिले, राईट? आणि सेंटेन्सेस मध्ये कोणकोणते टाइप्स होते चांगल्या प्रकारे मी एक्सप्लेन पण केले. आय होप की तुम्हाला त्याच्यामध्ये काही पण डाऊट्स आणि काही शंका पण नसतील, राईट? तर सगळ्या कन्सेप्ट क्लिअर आहेत असं समजून मी पुढचा भाग घेणार आहे. ओके, तर याच्यानंतर ट्रान्सफॉर्मेशन पण खूप इम्पॉर्टंट आहे. आता आपण सेंटेन्सेस वगैरे बनवतो, पण जेव्हा आपले जे एक्झाम पेपरची गोष्ट येते, जेव्हा 10वीचा सिलेबस किंवा कोणताही टेक्स्टुअल सिलेबस 11, 12चा किंवा कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये हे ट्रान्सफॉर्मेशन खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करते. ओके, ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय बघा. ट्रान्सफॉर्मेशन ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस. ओके, तर हे ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट रोल प्ले करणारा भाग आहे. ग्रामरचा तर भाग आहेच आहे, पण जेव्हा आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनची जेव्हा प्रिपरेशन करतो ना, तेव्हा हे सगळं आपल्याला बेसिक फाउंडेशन किंवा कन्स्ट्रक्शन वगैरे कसं करायचं, डब्ल्यूएच क्वेश्चन कसा कन्स्ट्रक्ट करायचा, त्याच्यानंतर निगेटिव्ह कसं बनवायचं, हे सगळं बेसिक आपलं सगळं क्लिअर असायलाच पाहिजे. ओके, तर ट्रान्सफॉर्मेशन यालाच आपण म्हणतो वाक्य परिवर्तन. ओके, तर याच्या अगोदर तर आपण सेंटेन्सेस वगैरे पाहिले, तर त्याला थोडं आपण समराईज करूया. ओके, तर त्यांच्या फंक्शन नुसार त्यांच्या कार्यानुसार वाक्याचे 4 प्रकार पडले होते. तर पहिला होता असर्टिव्ह सेंटेन्स. आपण त्यांना 1 बाय 1 इथे समजून घेऊया. ओके, राईट? तर असर्टिव्ह सेंटेन्स हा फर्स्ट होता. असर्टिव्ह सेंटेन्सला दुसरे एक नाव आहे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो, विधानार्थी वाक्य. तर हे अगदी सोपं आहे. ओके, तेवढं पण काय हार्ड नाही. तर तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये असे काही डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स किंवा असर्टिव्ह सेंटेन्सचे 2 टाइप्स पडतात. फर्स्ट आहे अफर्मेटिव्ह सेंटेन्स. यालाच आपण पॉझिटिव्ह सेंटेन्स पण म्हणतो. ओके, आणि सेकंड आहे निगेटिव्ह सेंटेन्स. ओके, तर अफर्मेटिव्ह सेंटेन्सला आपण काय म्हणतो, सकारात्मक वाक्य. आणि निगेटिव्ह सेंटेन्सला म्हणतो आपण नकारात्मक वाक्य. तर आजच्या व्हिडिओमध्ये, आजच्या क्लासमध्ये आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्स पासून निगेटिव्ह सेंटेन्स कसं बनवायचे हे आज आपण शिकणार आहोत. ओके, फर्स्ट ऑफ ऑल हे काय ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स म्हणजे वाक्याचे रूपांतर कसं करायचं हे आपण या आजच्या ह्याच्यामध्ये टॉपिक मध्ये कव्हर करणार आहोत. तर फर्स्ट ऑफ ऑल असर्टिव्ह सेंटेन्सचे किती प्रकार पडतात? 2 प्रकार पडतात. फर्स्ट वन इज अफर्मेटिव्ह सेंटेन्स which is also called as positive sentence, and second one is negative sentence. So here I will take an example of affirmative sentence. Okay, he is an innocent boy. He is an innocent boy. Okay, तर हे सिंपली कोणतं सेंटेन्स आहे? अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे. ही इज अन इनोसंट बॉय म्हणजे काय? तो एक निरपराधी मुलगा आहे. ओके, तर हे आपल्याला अफर्मेटिव्ह सेंटेन्सला 2 आपल्यासाठी हिंट येऊ शकतात, म्हणजे 2 आपल्यासाठी इन्स्ट्रक्शन राहतात. एक म्हणजे आपण याला अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह करताना आपण 2 प्रकारे करू शकतो. फर्स्ट म्हणजे वी कॅन कन्वर्ट into negative sentence
by using negative words like not, never, त्याच्यानंतर nothing, no one किंवा none, nowhere. ओके, तर असं ETC. तर आपण पहिल्यांदा आहे ना निगेटिव्ह सेंटेन्सेस बनवताना की आपण नॉट, नेव्हर, नथिंग, नन असे आपण निगेटिव्ह वर्ड यूज करून पण निगेटिव्ह बनवू शकतो. आणि याच्या व्यतिरिक्त वी कॅन ऑल्सो अँड बाय चेंजिंग by without changing its meaning, by without changing its meaning. Okay, ओके. तर याचा अर्थ काय झाला बघा, सिंपल एवढं लक्षात ठेवा तुम्ही. असर्टिव्ह सेंटेन्सचे दोन टाइप्स आहेत, अफर्मेटिव्ह सेंटेन्स आणि निगेटिव्ह सेंटेन्स. अफर्मेटिव्हला आपण पॉझिटिव्ह सेंटेन्स पण म्हणतो, राईट. अफर्मेटिव्ह सेंटेन्सला आपण पॉझिटिव्ह सेंटेन्स पण म्हणतो. तर हे अफर्मेटिव्ह सेंटेन्स चे आपण निगेटिव्ह करताना काय करायचं आपल्याला, सिंपली वी कॅन कन्वर्ट इनटू निगेटिव्ह सेंटेन्स बाय युजिंग निगेटिव्ह वर्ड्स लाईक नॉट, नेव्हर, नथिंग, नन, etc and by without changing its meaning. म्हणजे याचा अर्थ काय झाला, आपल्याला नकारदर्शक वाक्य जर बनवायचे आपल्याला होकारार्थी वाक्यापासून. ओके, जर होकारार्थी वाक्यापासून जर आपल्याला नकारार्थी वाक्य जर बनवायचे असेल तर आपण काय करतो, या सकारात्मक वाक्यालाच आपण होकारार्थी वाक्य पण म्हणतो. ओके, होकारार्थी वाक्य. तर आपल्याला इथं काय करायचं, सिंपली पहिल्यांदा आपल्याला निगेटिव्ह वर्ड्स यूज करायचे. फॉर एक्झाम्पल इथं नॉट, नेव्हर, नथिंग हे असे आपल्याला निगेटिव्ह वर्ड्स यूज करून आपल्याला नकारदर्शक वाक्य बनवायचं आहे. आणि जर आपल्याला एक इन्स्ट्रक्शन आली समजा विदाउट चेंजिंग इट्स मीनिंग यू हॅव टू फॉर्म निगेटिव्ह सेंटेन्स, म्हणजे वाक्याचा अर्थ न बदलता पण आपण त्याला नकारदर्शक वाक्य त्याचं बनवू शकतो. आता मी एक्झाम्पल साठी तिथे एक सेंटेन्स घेतले, ही इज अन इनोसेंट बॉय. ही इज अन इनोसेंट बॉय म्हणजे तो एक निरपराधी मुलगा आहे. तर आता मी याला सिंपली मी इन्स्ट्रक्शन देतोय का, फॉर एक्झाम्पल मेक इट निगेटिव्ह सेंटेन्स. तर आता इन्स्ट्रक्शन मध्ये तर कोणती पण इन्स्ट्रक्शन असू शकते. ओके, मेक इट निगेटिव्ह सेंटेन्स किंवा कन्वर्ट इट इनटू निगेटिव्ह सेंटेन्स, पण तुम्हाला इथे निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं असते. तर आता सिंपली मी तर काय करणार बघा, आता इज हे काय हेल्पिंग वर्ब आहे. तर मी आता निगेटिव्ह बनवताना सिंपली याचं काय करणार, इजच्या नंतर मी निगेटिव्ह वर्ड ऍड करणार. तर इजच्या नंतर सुटेबल वर्ड आहे इथं नॉट. ओके, तर हेल्पिंग वर्बच्या नंतर आपल्याला काय यूज करायचंय, निगेटिव्ह वर्ड यूज करायचे. तर काय बनेल मग सेंटेन्स आहे, ही इज नॉट अन इनोसेंट बॉय. ही इज नॉट अन इनोसेंट बॉय. ही इज नॉट अन इनोसेंट बॉय म्हणजे तो निरपराधी मुलगा नाही आहे. ओके, तर मी याला कसं केले, सिंपल याला कन्वर्ट केले निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये. आणि जर तुम्हाला इन्स्ट्रक्शन आली समजा, ओके, तर आता हेच सेंटेन्स मी इथं खाली लिहितो. ओके, दिसत आहे ना खालचं. ओके, तर मी आता हेच सेंटेन्स मेक इट निगेटिव्ह हे इन्स्ट्रक्शन झाली. आता दुसरी तुम्हाला आली मेक इट निगेटिव्ह सेंटेन्स without changing its meaning. Without changing its meaning. Okay, ओके. तर अशी तुम्हाला ब्रॅकेट मध्ये इन्स्ट्रक्शन येते. इव्हन इन कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये पण असले क्वेश्चन खूप येतात. ओके, 2-2 मार्काचे क्वेश्चन येऊ शकतात कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये, किंवा तुमच्या बोर्डाला 10वीच्या बोर्डाला हे पण क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. ओके, तर आता इथं सिंपली मी निगेटिव्ह कसं केलं इथं करताना, इथं मी नॉट हे निगेटिव्ह वर्ड ऍड केलाय, एक नकारदर्शक शब्द ऍड केलाय. पण इथं नेक्स्ट इन्स्ट्रक्शन काय, मेक इट निगेटिव्ह सेंटेन्स विदाउट चेंजिंग इट्स मिनिंग. तर या ही इज अन इनोसेंट बॉय आहे ना, एक सेंटेन्स आहे, होकारार्थी वाक्य आहे, अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे. तर याला निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचे आपल्याला. निगेटिव्ह बनवताना काय करायचं आपल्याला,
याचा अर्थ आपल्याला काय करायचंय, चेंज वगैरे झाला नाही पाहिजे. तर असे आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचे. ओके, तर मग आता हे विदाउट चेंज इट्स मिनिंग कसं बनणार बघा. ओके, तर मी हेच वाक्य इथं वर लिहितो. ओके, हे वाक्य मी याचं निगेटिव्ह इथं लिहितो. ही इज नॉट अ गिल्टी बॉय. ओके, ही इज नॉट अ गिल्टी बॉय. तो एक निरपराधी मुलगा आहे. म्हणजे काय, तो एक अपराधी मुलगा नाही. किंवा एक म्हणायची गरज नाही की तो अपराधी मुलगा नाही, तो निरपराधी मुलगा आहे. ओके, असे म्हणलं तर चालतं. ओके, तर हे आपल्याला सिंपली आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन मध्ये आपल्याला करता आलं पाहिजे. ओके, तर सिंपली मी आज थोडं समराईज करतो. मी एकदम सोप्या आणि सहज भाषेमध्ये तुम्हाला हे सगळं मी एक्सप्लेन करता. ओके, तर असेच जर तुम्हाला नवीन व्हिडिओज पाहिजे असतील, नवीन मोठमोठ्या चांगल्या टॉपिकवर आपल्याला व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. लाईक डायरेक्ट स्पीच, इनडायरेक्ट स्पीच, ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस, डिग्री ऑफ कंपॅरिझन, सिनोनिम्स, अँटोनिम्स कसं हे करायचे, छोट्या ट्रिक्स, त्याच्यानंतर फिगर ऑफ स्पीच, ग्रामरचा भरपूर सारा पोर्शन आहे जे आपल्याला कव्हर करायचं आहे. ओके, तर तुम्हाला असे चांगले व्हिडिओज वेळेवर पाहिजे असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला शेअर पण करा. कारण तुम्हाला असे उपयोगी व्हिडिओ तुम्हाला डेली जर पाहायचे असतील तर तुम्ही खूप काही म्हणजे मला जर ऑडियन्सचा खूप सपोर्ट भेटला तर मी जास्त व्हिडिओ बनवणार आहे. ओके, कारण माझं ड्रीम आहे महाराष्ट्रात राहणारे जेवढे पण होतकरू, हुशार किंवा ग्रामीण भागातले किंवा शहरी भागामधले असे विद्यार्थी जे शिकण्यामध्ये खूप इंथुजियास्टिक आहेत, म्हणजे खूप त्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे शिकण्यामध्ये, पण त्यांना प्रॉपर गायडन्स आणि प्रॉपर स्टडी मटेरियल भेटत नाही. त्याच्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स तर लो होतो. त्यामुळे त्यांना एकदम डिप्रेस्ड होतात आणि त्यांना समजतच नाही नेमकं ट्युशन मध्ये तर ते फीस भरू शकत नाहीत. त्यांच्यासाठी मी एकदम अगदी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये युट्यूबवर चांगले व्हिडिओज अपलोड करणार आहे, जे की त्यांच्यासाठी उपयोगी तर राहणारच आहेत, पण त्यांना एकदम सिम्पलेस्ट मेथड मधून एकदम सहज आणि सोप्या भाषेमध्ये मी सगळ्या कॉन्सेप्ट एक्सप्लेन करणार आहे. ओके, तर तुमच्यासाठी कोणता पण डाऊट जर असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्स मध्ये तर मला तुम्ही सांगू शकता तो डाऊट. ओके, सो दॅट्स ऑल अबाउट. ओके, सो थोडं या व्हिडिओला समराईज करूया. ओके, तर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स म्हणजे काय, वाक्य परिवर्तन. तर पहिला सेंटेन्स आहे असर्टिव्ह सेंटेन्स, ज्याला आपण डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स पण म्हणतो आणि यालाच म्हणतो विधानार्थी वाक्य. ओके, तर विधानार्थी वाक्यालाच आपण होकारार्थी वाक्य पण म्हणतो. तर विधानार्थी वाक्याचे दोन टाइप्स आहेत, अफर्मेटिव्ह सेंटेन्स आणि निगेटिव्ह सेंटेन्स. तर अफर्मेटिव्ह सेंटेन्सला पॉझिटिव्ह सेंटेन्स पण म्हणतो, पॉझिटिव्ह सेंटेन्सला आपण सकारात्मक वाक्य म्हणतो. ओके, आणि निगेटिव्ह सेंटेन्सला आपण नकारात्मक वाक्य म्हणतो. तर तुम्हाला एक्झाम मध्ये कसले क्वेश्चन विचारतात बघा. एक्झाम मध्ये तुम्हाला एक अफर्मेटिव्ह सेंटेन्स दिलं असतं आणि त्यांचं तुम्हाला निगेटिव्ह बनवायचं असतं. तर आपल्याला निगेटिव्ह करताना आपण दोन प्रकारे त्याचं निगेटिव्ह करू शकतो. तर इथं एक एक्झाम्पल, इथं मी एक हे दिले, थोडं एक्सप्लेनेशन दिले. वी कॅन कन्वर्ट इंटू निगेटिव्ह सेंटेन्स बाय युझिंग निगेटिव्ह वर्ड्स like not, never, nothing, none, etc. and by without changing its meaning. तर आता we can convert, इथे मी अफर्मेटिव्ह लिहितो. ओके, ते एक शब्द मिस झाला. ओके, लक्षात ठेवा अफर्मेटिव्ह सेंटेन्स. ओके, we can convert affirmative sentence into negative sentence by using negative words like not, never, nothing, none, etc. and by without changing its meaning. म्हणजे आपण हे होकारार्थी वाक्याला दोन प्रकारे आपण नकारार्थी बनवू शकतो, निगेटिव्ह बनवू शकतो. एक म्हणजे त्याचा अर्थ न बदलता आणि दुसरा म्हणजे डायरेक्टली आपण निगेटिव्ह म्हणजे होकारार्थी शब्द घेऊन पण त्याला बनवू शकतो. तर आता इथे एक सिंपल मी एक एक्झाम्पल दिलंय, एक उदाहरण दिलंय. ही इज अन इनोसेंट बॉय. याचं काय बनलंय बघा, ही इज नॉट अन इनोसेंट बॉय सिंपली, आणि विदाउट चेंजिंग इट्स मिनिंग काय बनले, ही इज नॉट अ गिल्टी बॉय. तर हे असे आपल्याला एक्झाम्पल्स खूप सारे लिहिता आले पाहिजेत. ओके, तर हे एकदम सिम्पलेस्ट कॉन्सेप्ट मध्ये मी तुम्हाला समजून सांगितले. ओके, सो दॅट्स ऑल. So thank you so much for watching this video till the end, and for more videos do subscribe and hit the notification bell to get the latest updates. And if you have any queries and doubts regarding this concept, then you can also leave a comment. It will be appreciated. Okay, thank you.